ताबडतोब स्टेजवर हजर राहावं. कामापुरतीच घ्यावी, लय जाम होऊन स्टेजवर येऊ नये. मुलाच्या मागे लिंबू धरायचं आहे, मुलीच्या मागे लिंबू धरायचं आहे. वराड मंडळीला एकच सूचना, कृपया आपण पहिल्या पंक्तीला जेवू नये. संपूर्ण माल संपल्यावर शेवटच्या पंक्तीला जेवावे. तर बघू शकता अशी एक सूचना सांगितल्या ज्यामुळे तुम्ही उपाय पण राहणार नाही आणि तुमचं पोट पण भरणार नाही. तर आपलं बघू शकता हे जे काकाश्री त्यांनी आपली लग्नाची जी माहिती सांगली आहे त्याच्यावर विवाहात येणाऱ्या पाहुणे पाहिजे ध्यान द्यावं. कष्ट करा, कष्ट करा, पैसे मिळतील. वा, श्रम करा, कुणावर अन्याय करू नका, न्याय मिळेल. भगवंताची सेवा करा, आशीर्वाद मिळेल. आणि वडापाव खाल्ल्यावर ईश्वर कदम यांच्या वडापावच्या गाडीवर वडा खाल्ल्यावर मनाचं समाधान होईल. आणि कसं वाटलं वडापावचं दुकान किंवा कसा वाटला गुळाचा चहा हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच आमच्याशी सोबत राहा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. लक्षात ठेवा, ईश्वर कदम सिद्धनाथ मंदिराच्या पाठीमागील बाजूस पार्किंगच्या समोर, ठिगळे बंधू यांच्या घरासमोर ईश्वर कदम नाश्ता सेंटर. आहा, काय कांदा भजी, काय वडापाव, काय गुळाचा चहा. समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा अवश्य भेट द्या आणि मग प्रतिक्रिया द्या. आधी खा आणि मग सांगा. ईश्वर कदम. नाद करता काय हे जे काकाचा कसं काय लागते आमच्या श्रीनाथ नाश्ता सेंटरचं पदार्थ हे आम्हाला कळवा. आपले मन आणि पाय आमच्या श्रीनाथ नाश्ता सेंटर. आमच्याकडे हे 1.5 लाखाचं मांजर बी आहे, बघण्यासाठी या. एवढं सांगू नका चोरी होईल. पुन्हा चोरी झाल्यावर गावायचं नाही. ही सोनेरी कलरचा आहे आणि सोनेचा रेट किती वाढलाय गोल्डन आहे, गोल्डन गोल्डन आहे. सगळ्यात VIP मांजर आहे ते. बघण्यासाठी भाविकांची रांग लागते या ठिकाणी. आता तुम्ही त्याचं दर्शन घेतलं आमच्या व्हिडिओवरती, पण प्रत्यक्ष माहिती असेल तर सिद्धनाथ मंदिराच्या मागे या आणि गोल्डन मांजर बघा, VIP मांजर. वा, गोल्डन मांजर 1 तोळ्याचा रेट 1.5 लाख रुपये आणि ह्याचा पण तेवढाच आहे. वडापमध्ये कधीही बसत नाही, फॉर्च्युनर गाडीच लागते त्याला बसायला. ओनली वन फॉर्च्युनर. आता तर म्हणते मालक डिफेंडर आणा, डिफेंडर. अमोल दुधाशिवाय दूध पित नाही. काय मांजर आहे, मांसाहार अजिबात करत नाही, कारण ते वाण्याचं आहे. वा, वाण्यात आहे. नुसतं तूप खातोय, तूप. एक तर परवा दिवशी 1.5 किलोचा तुपाचा डबा नेला उचलून मागं घराच्या आणि तडका लावला. कसा नेला? झाले ते गुटगुटीत आणि सुटसुटीत आहे. सातारी कंदी पेढे खाते या सकाळी नाश्त्याला, दुपारी तूप आणि बासमती तांदूळ आणि संध्याकाळचा नाश्ता त्याचा वेगळाच असतो या. एकदम वाणी टाईप. तुपात लोणी, लोण्यात तूप आणि एकदम मस्त पैकी. मांजर खुश, मांजर खुश तर मालक खुश.